श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे आणि नोव्हेंबर महिन्यातला हा गुरुवार. तर आजच्या दिवशी नानांचे खूप जवळचे भक्त, नानांचे आवडते भक्त हे निऱ्यावरून आलेले आहेत पुरंदर तालुक्यातून. तुम्ही किती वर्ष आले येता? सर मी साधारण 6 एप्रिल 2009 पासून मठामध्ये येतोय. माझा पहिला दिवस तो, त्याच्यानंतर 1.25 महिना मी वारी केली, तेव्हापासून मी कंटिन्यू मठावरती येतो. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आला ते व्यसनमुक्तीसाठी आला? तर व्यसनमुक्तीसाठी आलो सर. मी पहिल्यांदा आलो त्यावेळेस माझी चुकामुक झाली, म्हणजे मोटरसायकलवर आलो. इथून पुढे 15 किलोमीटरवर पुढे गेलो. कुठे विचारायचं काय माहित नव्हतं. असंच म्हणजे नाही का माहिती भेटली मला आणि त्याच्यानंतर आलो. तर मला साधारण 5 वाजले होते. तर महाराजांनी त्या दिवशी आम्हाला व्यसनमुक्त केलं, परंतु सांगितलं तुम्ही प्रवचनाला बसा. प्रवचनाला बसलो. त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू पुढचे 4 गुरुवार कंटिन्यू केले. मला नाव सांगा तुमचं पूर्ण. माझं नाव स्वामी सेवक भाऊसाहेब तात्याबा थोपटे, मुक्काम पोस्ट थोपटेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. बघा, आपण स्त्री लावतो, पण या वातावरणात आल्यानंतर त्यांनी स्वामी भक्त असेल पहिल्यांदा लावलं. कारण ही देणगी या मठाची आहे, ही शिकवण नानांची आहे आणि हा आशीर्वाद नानांचा इथला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की मी वारी करायला आलो, पण मी इथं कोयनानगर वासीय झाले ते, म्हणजे 15 दिवस किंवा महिन्यांचा कधी जात नाही, किंवा कधीही नाना पुणे भागामध्ये गेले किंवा पुरंदर तालुक्यात गेले तर अशा लाडक्या भक्ताच्या घरी नक्की जातात. तुम्हाला पहिल्यांदा कसं वाटलं की इथं येण्याचा मार्ग कुणी दाखवला? आमचे एक रिलेटिव्ह पाहुणे होते साखरवाडी, तर त्यांनी फक्त सांगितलं होतं. एक दिवशी असा किस्सा झाला, आता सांगायला काय म्हणजे आपण म्हणजे व्यसनमुक्त झालेलं सांगायला काय हरकत नाही. कारण मी एवढं ड्रिंक करत होतो की प्रमाणापेक्षा जास्त. तर एक दिवशी मी विहिरीत पडलो असतो रात्रभर ड्रिंकमध्ये. नंतर मला 4 बहिणी येतं. 4 बहिणींनी मिळून मला म्हणजे नाही का असा सल्ला दिला की नंतर आमच्या त्या एका बहिणीला माहित होतं की त्यांच्या शेजारचा एक माणूस इथून येऊन गेला. तिला काय माहित नाही, काय नाही, एकदम साधी अशिक्षित, पण तिला असं वाटलं नाही की आपल्या पण भावाचं व्यवस्थित व्हावं म्हणून त्यांनी मला सांगितलं. तर अजिबात माहित नव्हतं म्हणजे कुठे काय आहे, इथं व्यसनमुक्तीला नक्की काय करतात, पैसे घेतात का, अंगात येते किंवा काय, अजिबात काही कल्पना नव्हती आम्हाला. पण आम्ही आलो. त्याच्यानंतर इतकं सगळं व्यवस्थित वाटलं की आज 15-16 वर्षांनंतर आयुष्यात पण वेलसेट आहे आणि स्वामी सेवेत तर पूर्ण वाहून घेतलेलं आहे. आमचा चिरंजीव पण महाराजांचे एकदम ह्याच्यात आहे नाही का, की एकदम पूर्ण स्वामी सेवक. आमचं सगळं टोटल घरदार याच्यातच. असं मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही व्यसन करत होता तेव्हाची कौटुंबिक परिस्थिती आणि व्यसनमुक्त झाल्यानंतरची कौटुंबिक परिस्थिती यातला फरक म्हणजे तो लोकांना समजेल. सर कसा विषय आहे की ज्यावेळेस मी व्यसन करत होतो, माझा छोटासा व्यवसाय होता फॅब्रिकेशनचा, म्हणजे वेल्डिंगचं काम करायचो मी. त्याच्यानंतर पैसे खूप मिळायचे. आमच्या व्यवसायात आहेत पैसे कष्ट करणाऱ्याला, पण तो 1 पण रुपया कधी घरी नाही गेला. 4 लोक बरोबर असणार, मित्र असणार, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी कुठं तरी बसायचं, रात्रभर बंबलत करायचं, घरच्यांनी आपली काळजी करायची, अशी परिस्थिती माझी होती. ज्यावेळेस मी इथं आलो त्यानंतर मला बरं वाटलं. म्हणजे 2-3 महिने गेले. 3 महिन्यानंतर मी बाकीच्यांना पण असं सांगू इच्छितो की 2-3 महिन्यानंतर एक चक्कर मारलीच पाहिजे. कारण माझा स्वतःचा असा अनुभव आहे की मला कामं चांगली भेटायला लागली. तर एक दिवशी असंच मला खूप कंटाळा आला. मोटरसायकलवरचा प्रवास असल्यामुळे मला असं वाटलं की आला आपण काहीतरी थोडी घ्यावं. पण इथं शिकवण होती की अजिबात ताडी माडी बियर तो प्रकार अजिबात करायचा नाही. ते डोक्यात पूर्ण होतं. तरी सुद्धा 2 मनांचे विचारांची म्हणजे गोलमाल चालू झाली. मी मोटरसायकल थांबली बारच्या समोर आणि थोडा वेळ थांबल्यानंतर विचार केला, तू 5 वारे केल्या मोटरसायकलवरती, 155 किलोमीटर माझ्या घरापासून मोठी. तर विषय असा झाला की 2 मिनिटं थांबलो मी आणि स्वामींचं नामस्मरण केलं की आपण जर आता चूक केली तर मागचे दिवस पुढे परत येणार आहे. मी तसाच पुढे गेलो. मला पुण्याला जायचं होतं. माझी सगळी कामं झाली. इतकं फ्रेश झालं. त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या स्वप्नात पण कधी वाटलं नाही की आपण थोडीशी ड्रिंक करावी. अजिबात नाही. वा, यातून एकच बोध घ्यायचा आहे, तुमचा विचार बदला. इथं मार्गदर्शन जरी करून गेला तर तुमचा विचार बदला, तुमचं जीवन नक्की बदलेल. दादांनी सांगितल्या पद्धतीनं संगतीत आल्यानंतर किंवा मार्गदर्शनाखाली आल्यानंतर त्याचं पालन करणं, त्याचा विचार करणं, किंवा तुम्ही इथं संकल्पना करून गेल्यानंतर वारंवार ज्यावेळेस वेळ मिळेल, असं नाही की तुमच्या संसारामध्ये किंवा व्यवसायामध्ये नुकसान करून इथं या. वेळ मिळेल तेव्हा तुमच्या सोयीनुसार इथं येत जावा. कारण इथं भेटणाऱ्या व्यक्ती असतील किंवा इथली मिळणारी ऊर्जा
ती तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये काही ना काहीतरी देत राहील. नक्की तुम्हालाही वाटत असेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर तुम्हाला यायचं कसं. तुम्ही पुण्यावरून येत असाल तर सातारा मार्गे उमरज, पाटण आणि कोयनानगर, रासाटी, आंबेघर, कोयनानगरच्या अगदी जवळ आहे. कराड चिपळूण हायवेवरती अतिशय सुंदर वातावरण, नैसर्गिक वातावरण आणि भक्तिमय वातावरण म्हणजे नाना फुके महाराज यांचं श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट केंद्र कोयनानगर.